म्हणजे कोविड कंडिशन्स मध्ये आपल्याला ह्या हात धुणं, त्याच्यानंतर स्वच्छता राखणं, त्याच्यानंतर स्टरलायझेशन सगळ्या गोष्टी करणं, सॅनिटायझेशन करणं, त्याच्यानंतर सगळे तुमचे स्टरलायझर्स हातावर वापरणं. हे सगळं जे असतं, त्याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे सगळ्या केमिकल्सची माहिती असणं, कसे तुम्ही इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज कराल, कसं तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही 1-2 मिनिटं मी जरा लोकांना ॲडमिट करतीये. 1-2च मिनिट. ओके. सो आपल्याला सिडिस्को ऑर्गनायझेशन जे ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे. वर्ल्ड वाईड म्हणजे संपूर्ण जगामध्ये ह्याच्या शाखा आहेत. ह्याचं काम चालतं स्वित्झर्लंडहून आणि ज्युरिक म्हणून त्या ठिकाणी ज्युरिक नावाची जागा आहे. तिथनं ऑफिस आहे त्यांचं आणि तिथनं जगभरामध्ये ब्युटी फील्डशी संबंधित ब्युटीचा प्रसार करणं, स्पा रिलेटेड गोष्टी, त्याच्यानंतर स्पा मॅनेजमेंट, अरोमा थेरपी, त्याच्यानंतर ब्युटी थेरपी, बॉडी थेरपी, फेशियल मॉड्यूल्स अशा ह्यांच्या वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल एक्झाम्स असतात. या इंटरनॅशनल एक्झाम जर तुम्ही इथे बसून दिल्यात आपण, पूर्वी असं व्हायचं की इंडियामध्ये हे सेक्शन नव्हता. त्यामुळे तुम्हाला आयदर ज्युरिकला जाऊन किंवा लंडनला जाऊन जिथे-जिथे स्कूल असेल तिथे तुम्हाला ही परीक्षा द्यायला जायला लागायचं. बाहेरच्या देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये काम आपल्याला जर का खूप उत्तमरित्या करायचं असेल, तर ह्यांनी काही प्रोटोकॉल्स लावलेले आहेत, काही एस-ओ-पीज आहेत त्यांचे, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत त्यांच्या. त्याप्रमाणे संपूर्ण जगामध्ये म्हणजे फेशियल जर आपण म्हटलं, तर ज्या पद्धतीने आम्ही हे अक्वायर केलंय, आम्ही जे शिकवतो आहोत, त्याच पद्धतीने संपूर्ण जगामध्ये फेशियलचे स्ट्रोक्स घेतले जातात. ते मसल वाईज असतात, आपल्या स्नायू वाईज असतात. त्यामुळे जर का तुम्ही सर्टिफिकेशन इथे केलं, तर तुम्हाला कुठेही जगामध्ये, कुठेही इंडियामध्ये नोकरी मिळायला किंवा तुम्हाला स्पा काढायला, तुम्हाला सलॉन काढायला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे असं समजलं जातं तुम्हाला तुमच्याकडे. तुम्ही सगळ्यात एक उच्च परीक्षा दिलेली आहे, असं समजलं जातं. आणि म्हणून सिडीस्कोनी आपल्यासाठी इंडियाचा हा ग्राफ खूप उंच आहे या ठिकाणी. पूर्वी असं होतं की इंडियामध्ये सॅनिटायझेशन, स्टरलायझेशन म्हटलं, की थोडंसं लोकांची नाराजी असायची, की बापरे स्वच्छता. पण नाव इंडिया इज द फर्स्ट कंट्री की जे हे सगळं पाळतेय आणि तुम्ही बघितलं की आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी स्वच्छता अभियान करून आपल्याला खूप सुधारण्याचा वाव दिलाय. आपण खूप सुधारलोय. आपल्याकडे तुम्ही बघाल सगळीकडे आता डस्टबिन्स वेगळे आहेत, कोरडा कचरा, सुका कचरा यांचं नियंत्रण वेगळं आहे. त्याच्यानंतर सगळ्या आपण स्वच्छतेचे प्रोटोकॉल्स पाळत आहोत, सॅनिटेशनचे प्रोटोकॉल्स पाळतो आहोत. तर त्याच्यासाठी मग सिडस्कोनी असं केलंय, की आपल्या लोकांसाठी, इंडियामधल्या सगळ्या लोकांसाठी आणि जगामधल्या सगळ्या लोकांसाठी एक अवॉर्ड गिफ्ट दिलंय आपल्याला. सिडस्कोचं सर्टिफिकेशन मिळवायचं झालं, तर तुम्हाला माहिती आहे इथे जेवढे सिडस्कोची लोकं बघतायत हे, की 1.5 लाख ते 2 लाख लाखामधले खर्च येतो. पण आपल्याला हे गिफ्ट त्यांनी का प्रदान केलं आहे? बिकॉज वी आर ऑन द टॉप ग्राफ आणि त्यांनी असं सांगितलंय, की हा सिलेबस पाठवलाय. 60 पानी सिलेबस आहे आणि हा तुम्ही अक्वायर केला, एक ऑनलाईन परीक्षा दिली, की असं होणार आहे, की तुम्ही ही परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला एक सॅनिटायझेशन आणि स्टरलायझेशनचा तुम्ही अवॉर्ड मिळवणार आहात, म्हणजे सर्टिफिकेशन मिळवणार आहात. आता चुकूनही हे सर्टिफिकेशन तुमचा डिप्लोमा नाहीये किंवा तुमची डिग्री नाहीये. हे लक्षात घ्या. कारण मला काल 2-3 फोन आले, की मॅडम हे डिग्री सारखं आहे का? नो. 2 दिवस जर तुम्ही अभ्यास केलाय तर ही डिग्री नाहीये. पण तुम्ही ह्या एका विषयामध्ये छोटासा जो विषय आहे तुमचा त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे म्हणून तुम्हाला हा अवॉर्ड दिलाय. सो दिस सर्टिफिकेट इज नॉट अ डिग्री. प्लीज अंडरस्टँड दॅट. इट इज नॉट अ डिग्री. हे डिग्री नाहीये. दिस इज अन अवॉर्ड गिवन. दिस इज अ गिफ्ट गिवन टू यू की तुम्ही एक छान छोटंसं सिलेबस आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास केलाय आणि तो आता ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तुम्ही अप्लाय करताय
आणि म्हणून तुम्हाला हे सर्टिफिकेशन अवॉर्ड केलंय. तो आता हे कोण बसू शकतं या परीक्षेला? आता हे कोण परीक्षेला बसू शकतो आपण? तर सगळी लोक जी ब्युटी फील्डशी रिलेटेड आहे ती या परीक्षेला बसू शकतात. हे सिडस्कोचं तुम्ही एक पेज बघताय माझ्याकडे. आता सिडस्को नेहमी आपले स्टँडर्ड्स वाढवण्यासाठी खूप काम करत असतं, की सगळ्यांचे स्टँडर्ड्स किती ग्लोबल असणार आहे, इंटरनॅशनल असणार आहे त्याचे. ही त्यांची कमिटी आहे काम करणारी सगळी. याच्यामध्ये बिजू नायर म्हणून आहे आपल्या इंडियन एक मेंबर आहे तिथे. पुढे बघूया आपण. हा सगळा स्टाफ बघतोय आपली ही परीक्षा कशी चालू आहे, ही सगळी लोक आपल्याला हेल्प करणारी आहे. पुढे बघूया आपण. तो ही सगळी टीम आहे त्यांची काम करणारी. आपण पुढे बघूया. आता आपल्याला अवॉर्ड कोणता दिलाय? स्टरलायझेशन आणि सॅनिटेशन. प्री रेक्विजिट काय आहे? कोण परीक्षा देऊ शकते? तर प्री रेक्विजिट काहीही नाहीये. तुम्ही 10वी असाल, 12वी असाल, तुम्ही ब्युटी फील्डशी रिलेटेड असाल, तुम्ही मॅनिक्युरिस्ट आहात, पेडिक्युरिस्ट आहात, तर कोणीही ही परीक्षा देऊ शकते, प्रोव्हाइडेड अभ्यास करणं आवश्यक आहे. ओके. 8 तासाचा सिलेबस आहे, जो आम्ही आता 4 दिवसांमध्ये कव्हर करतोय. त्याच्यानंतर एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत. एमसीक्यू म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे 4 आन्सर्स दिलेले असणार आहे. कोण बनेगा करोडपती बघता ना तुम्ही, त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन कसा देतो, 4 आन्सर्स देतो आणि 1 आन्सर चूज करायचा आहे, तसंच हे असणार आहे. की 4 आन्सर्स दिलेले असणार आहे, एक करेक्ट आन्सर तुम्हाला चूज करायचा आहे आणि ही ऑनलाईन एक्झाम असणार आहे. तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर, फोनवर, सगळ्यावर, कुठल्याही डिव्हाइसवर देऊ शकता. ओके. पुढचं बघूया. ओके. सो ही त्याची माहिती आहे सगळी. मी रोज वारंवार ही का सांगते आहे, कारण रोज नवीन लोक जॉईन होतात आपल्याला. आणि हे सर्टिफिकेशन मिळवणं हे प्राईड आहे, म्हणजे इट्स अ ग्लोबल सर्टिफिकेशन. संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये चालणार आहे. आणि सर्टिफिकेशन कसं आहे जरा मागे जाऊन बघू शकतो. हे बघा, हे अशा टाईपचं सर्टिफिकेट असणार आहे. इथे एक लोगो आहे वरती त्याचा, सिडस्को. ह्याचा फुल फॉर्म असा आहे की कमिटी इंटरनॅशनल दी अस्थेटिक एट दी कॉस्मेटॉलॉजी. इट्स अ फ्रेंच वर्ड. आणि ह्या पद्धतीने 1947 साली ज्युरिक मध्ये ह्याची फर्स्ट मीटिंग झाली होती आणि तेव्हापासून ही ऑर्गनायझेशन आहे. त्यावेळेला कदाचित माझाही जन्म झाला नव्हता. सो इट इज अ हे ऑर्गनायझेशन संपूर्ण ब्युटी फील्ड मध्ये काम करतं आणि त्याचं सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी आणि त्याचा सिलेबस करण्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत. ओके. आता आपण डायरेक्टली आपल्या ह्याला जाऊया, सिलेबसवर जाऊया. मला वाटते सगळ्यांना ऐकू येतंय. ओके. सो आज काल आपण हायजीन आणि सगळं बघितलं होतं. आपण काल बघितलं होतं की केस बांधायचे आहेत, युनिफॉर्म घालायचे आहेत, डस्टबिन्स वेगळे ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर क्लायंट केअर बघितली होती आपण. क्लायंट आला की पुसून घ्यायचंय, क्लायंट गेला की पुसून घ्यायचंय. काही केमिकल्सनी पुसायचंय, काही तुम्ही स्टरलायझर्स वापरणार आहात, काही सॅनिटेशनच्या गोष्टी वापरणार आहात. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण काल स्वतःच्या हायजीन बद्दल, लोकांच्या हायजीन बद्दल बोललो होतो. आज आपण थोड्या व्याख्या बघणार आहोत, डेफिनेशन्स बघणार आहोत. तो पुढे जाऊया आपण थोडस. काय व्याख्या बघणार आहोत आपण, बघूया. आपण रोजच्या जीवनामध्ये ज्या वापरतो, डॉक्टर्स बोलतात, आपण बोलतो, हल्ली आपण खूपच बोलायला लागलो. करोना व्हायरस आहे. सो वी विल सी व्हॉट इट इज. अँटीसेप्टिक ही पहिली व्याख्या आहे. अँटीसेप्टिक म्हणजे काय? तर ऑर्गॅनिक, नॉन ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इनहिबिट्स बॅक्टेरियल ग्रोथ. ज्यामुळे छोटे जीवाणू जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाहीत, असे जीवाणू जर तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये गेले, त्यांच्या शरीरावर प्रादुर्भाव झाला, तर त्यांना मारण्यासाठी आपल्याला काय लोशन लागतं? अँटीसेप्टिक लोशन लागतं. आता तुम्हाला असं माहितीये की आपल्या घरांमध्ये आपल्या लहानपणापासून अँटीसेप्टिक लोशन म्हणजे काय माहितीये आपल्याला? डेटॉल वापरतोय आपण. आता नवीन आलंय सॅव्हलॉन वापरतोय आपण. मी या कंपनीची पुरस्कर्ता नाहीये, पण सगळ्या लोकांना माहिती असतं की डेटॉल हे अँटीसेप्टिक आहे, म्हणून आपण डेटॉल बद्दल बोलतोय.
नवीन नवीन अँटीसेप्टिक आली आहेत आता बाजारामध्ये. तो ज्याच्यामध्ये साधारणपणे 70% अल्कोहोल आहे आणि जे पूर्ण जीवाणूंचा नाश करू शकते, त्यांना डिस्ट्रॉय करू शकते, ह्याला अँटीसेप्टिक म्हणतात. बॅक्टेरिया ही व्याख्या बघूया. बॅक्टेरिया म्हणजे काय? सूक्ष्म जीवाणू. हा सूक्ष्म जीवाणू सगळीकडे असतो. हवेमध्ये असतो, नंतर आपल्या जमिनीवर असतो, आपल्या भिंतीवर असतो, आपल्या हातांवर असतो. तुम्ही हातांवर जर कधी बघितलं तर हातावर साधारणपणे असं म्हणतात की साधारण 300 ते 400 जीवाणू असतात आपल्या हातावर. आपल्याला हे दिसत नाहीत डोळ्यांनी. आपल्याला जर बघायचं झालं तर आपल्याला एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच वापरायला लागतो. आता हे जीवाणू किती पद्धतीचे असतात बघूया. पॅथोजेनिक आणि नॉन पॅथोजेनिक. म्हणजे काय हे मी जरा पुढे समजवते. पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे काय? बॅक्टेरिया 2 प्रकारचे असतात आपण म्हटलं, पॅथोजेनिक आणि नॉन पॅथोजेनिक. पॅथोजेनिक बॅक्टेरिया जे असतात हे डिझीज प्रोड्युसिंग असतात, हार्मफुल असतात, आपल्याला त्रास देणारे, आपले मित्र नव्हे, आपले एनिमी आहेत. म्हणजे काय? मला सर्दी झाली, मला खोकला झाला, मला फ्लू झाला, तर कोण आतमध्ये गेलेत? कोणते बॅक्टेरिया आतमध्ये गेले आहेत? तर पॅथोजेनिक बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आतमध्ये जाऊन आपल्याला ते त्रास देतात. नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया कसे आहेत? तर हे आपले मित्र आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, मित्र आहेत म्हणजे काय झालं? रात्री आपली आई काय करते? दही लावते, विरजण लावते. एक दुधाचं बाउल घेते आणि त्याच्यात थोडंसं दही घालून सगळीकडे पसरवते. सकाळी उठल्यावर काय होतं? संपूर्ण दूध दह्यामध्ये बदलतं. म्हणजे काय झालं? रात्रीमध्ये 8 तासांमध्ये जे आपले मित्र बॅक्टेरिया होते त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं दही झालं. इडलीचं पीठ वर येतं म्हणजे काय होतं? तर जे आपले मित्र बॅक्टेरिया आहेत ते आतमध्ये प्रक्रिया करतात आणि पीठ वर येतं. त्याच्यानंतर आपलं खत तयार होतं. खत सुद्धा असंच तयार होतं. तुम्ही नुसत्याच भाज्या बिज्या आतमध्ये टाकल्या, 8 दिवस थांबलात झाकण लावून की आत खत तयार. कसं तयार झालं? तर आतमध्ये जे बॅक्टेरिया होते, जे आपले मित्र आहेत, त्यांनी खत तयार केलं. सो ह्या बॅक्टेरियाचं नाव काय म्हणायचंय? नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया. आणि त्रास देणारे कोणते आहेत? पॅथोजेनिक बॅक्टेरिया. त्याच्यानंतर आपण हे झाले आपले सूक्ष्म जीवाणू असं आपण म्हटलं. त्या सूक्ष्म जीवाणूंमध्ये अजून एक प्रकार आहे तो अतिसूक्ष्म जीवाणू. अतिसूक्ष्म जीवाणू म्हणजे काय? तर जराही डोळ्यांनाही दिसणार नाही, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसणार नाही, पण अतिशय अजून जास्ती इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरला की दिसणार आहे आणि तो म्हणजे व्हायरस, जो आता आपण फेस करतोय. कोरोना इज अ व्हायरस. इट्स अ व्हेरी स्मॉल मायन्यूट ऑर्गॅनिझम which stays in human body. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या पेशींमध्ये तो छान राहू शकतो, त्याला घर सुंदर मिळतो आणि तो तिथे वाढतो. सो दॅट इज अ व्हायरस. मला वाटते व्हायरस पुढे येईल. नंतर तिसरी गोष्ट असते फंगाय. फंगाय म्हणजे बुरशी. बुरशी येणं म्हणजे काय होतं? तर तुम्ही जर का तुमचं माठ धुतलं नाही 2-3 दिवस की तुम्ही बघाल खाली थोडीशी बुरशी असते. सो बुरशीचे प्रकार पण अनेक असतात. त्या बुरशीमध्ये असं होतं की चांगली आहे आणि वाईट आहे. जी माठामध्ये येते ती काही वेळेला चांगली असते कारण माठामधले बॅक्टेरिया असते खाऊन टाकते आणि माठातलं पाणी ती चांगलं स्वच्छ करते. पण जर का आपल्या नखांमध्ये झाली, आपल्या बॉडीवर एखादी बुरशी झाली, तर ती आपल्याला त्रास देणार आहे आणि आपल्या बॉडीवर बुरशी झाली तर त्याला टिनिया असं म्हणतात. नंतर एसेप्सिस. एसेप्सिस आणि सेप्सिस असे 2 गोष्टी आहेत. सेप्सिस म्हणजे काय? सेप्टिक होणं. आपण म्हणतो ना पिंपल आला मला आणि त्याच्यामध्ये पू झाला बाबा. पू झाला म्हणजे काय झालं? तर त्याच्या आतमध्ये बॅक्टेरिया शिरले, त्यांनी तिथे प्रादुर्भाव केला आणि काय केलं? सगळं आपलं जे काय डेड मटेरियल होतं ते खाल्लं आणि तिथे पस निर्माण केला आणि आपल्याला सेप्टिक झालं, सेप्सिस झालं. आता मी काय केलं? मी औषध लावलं, अँटीबॅक्टेरियल औषध लावलं, बॅक्टेरियाचा नाश केला आणि काय झालं? ती जागा चांगली काय झाली? क्लीन झाली. तिथले बॅक्टेरियाज मरून गेले आणि माझी स्किन पूर्ववत झाली. म्हणजे काय केलं? मी एसेप्सिस केलं. सेप्सिस आणि एसेप्सिस. स्टराईल.
आता स्टराईल, मी हे सगळं करताना एक कापूस वापरला. मी कापूस कुठचाही नाही वापरणार की जी नुसता पडलाय. मी एका डब्बीतनं असलेला एक बँडेज म्हणजे केमिस्ट कडनं आणलेला असा कापूस वापरेन. आणि तो कापूस काय केलेला असतो, निर्जंतुकीकरण केलेला कापूस म्हणजे स्टराईल कॉटन वापरेन. तो निर्जंतुकीकरण होणं म्हणजे स्टराईल किंवा स्टरलायझेशन. ओके, पुढे जाऊया. सो मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्म जीवाणू. आता हे जे सूक्ष्म जीवाणू असतात ना, हे नॉर्मली एकत्र राहतात, एक कॉलनी बनवून राहतात, एकटे राहत नाही. त्यामुळे काय होतं, तुम्ही अँटीसेप्टिक अँटीबायोटिक जरी घेतलं तरी ह्यांचा पूर्ण नाश करणं खूप त्रासाचं असतं. आणि जेव्हा ते कॉलनी बनवून राहतात त्यावेळेला त्याला काय म्हणतात, स्पोर म्हणतात. त्या कॉलनीचं नाव काय आहे, स्पोर. तो जेव्हा स्पोर असतो म्हणजे खूप बॅक्टेरिया 100, 150, 200 मिलियन बॅक्टेरिया एकत्र आले, एक स्पोर तयार झालाय आणि त्याच्यावर जर मी औषध लावलं तर वरचे बॅक्टेरिया मरतात, आतले कुठे मरतात. त्यामुळे स्पोर नष्ट करणं खूप त्रासाचं असतं. ओके, बॅक्टेरिया स्टॅट म्हणजे एखादं केमिकल जे बॅक्टेरिया आणि फंगाची ग्रोथ थांबव. असं नाही की त्यांना मारून टाकेल, पण अजून ते मल्टिप्लाय होऊ देत नाही. मल्टिप्लिकेशन खूप फास्ट असतं ह्याचं. एका तासामध्ये 100 बॅक्टेरिया तयार होतात. सो ह्यांचं मल्टिप्लिकेशन थांबवणारी जी गोष्ट असते, जो केमिकल आहे, त्याला काय म्हणतात, बॅक्टेरिया स्टॅट. फ्युमिगंट, फ्युमिगंट म्हणजे फ्युम्स येणाऱ्या गोष्टी. जर का असं आपण म्हटलो की कुकर मध्ये जे मी भात शिजवलाय तो पूर्ण काय आहे, पूर्ण बॅक्टेरियाचा नष्ट झालेला भात असणार आहे. बॅक्टेरिया चांगला कुकर मध्ये शिजवलेला खाल्ले का, कारण का त्या वाफेमुळे जे काय आजूबाजूला जीवाणू होतो ते नष्ट झाले. ते वाफेमधनं काय आले, फ्युम्स आले. सॅनिटाईज, सॅनिटाईज म्हणजे एखादी मला खोली साफ करायची आहे समजा, तर मी काय करीन, मी कापूस घेऊन खोली पुसणार नाहीये ना. तो मी काय करेन, बालदीत पाणी घेईन, एखाद्या एक मोठा मॉप घेईन म्हणजे एक मोठं फडकं घेईन आणि त्याच्यामध्ये मी काय टाकीन, तुम्हाला मी काल म्हटलं होतं बाथरूम मध्ये जाऊन बघा काय काय गोष्टी आहेत. तो फिनेल असतं आपल्याकडे, हल्ली लायझॉल आहे नवीन गोष्ट. तर त्या फिनेल आहे ते मी टाकीन त्या बालदीत. माझा हेतू काय आहे, की सगळी पूर्ण खोली आहे ती निर्जंतुकीकरण करणं. म्हणजे काय करणं, इंग्लिशमध्ये सॅनिटाईज करणं. तो एखादी खोली मला सॅनिटाईज करायची असेल तर मी एखादं केमिकल वापरणार आहे. केमिकल काय मगाशी म्हटलंय आपण, 70% त्याच्यामध्ये अल्कोहोल. जर्मिसाइड आणि डिसइन्फेक्टंट हे पण असे एजंट्स आहे. तुम्ही इथे हात बघताय बघा, केवढे बॅक्टेरिया आहेत त्याच्यावर. आणि हल्ली तुम्ही बघताय कोणाकडे जर का कुठच्या बिल्डिंग मध्ये पॉझिटिव्ह सापडला, कोरोना पॉझिटिव्ह, तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तिथे काय म्हणतात, फवारा मारतात. दॅट इज फ्युमिगंट करतात. कसला फवारा मारतात, केमिकलचा फवारा मारतात, जेणेकरून जे काय छोटे मोठे बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, त्यांचा नाश व्हावा. ओके, सेप्सिस मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. सेप्सिस म्हणजे पू न होणे आणि सेप्सिस म्हणजे पू झाला आहे आणि त्याच्यावर केमिकल्स औषधला. इन्फेक्शन, इन्फेक्शन म्हणजे बॉडीमध्ये एखादं इन्व्हेड झालंय, म्हणजे काय, नवीन माणूस आला, नवीन बॅक्टेरिया गेलाय बॉडीमध्ये. कसा जाईल तो, श्वासाद्वारे जाईल, तोंडाद्वारे जाईल. आणि तो माणूस नवीन आतमध्ये गेलाय, त्यांनी इन्व्हेड केलाय, आपल्यावर कब्जा केलाय आणि त्यांनी बॉडीवर पूर्ण काय केलंय, इन्फेक्शन पसरवलंय. म्हणजे मला ताप आला, मला खोकला झाला, मला सर्दी झाली, म्हणजे इन्फेक्शन झालं. व्हायरस, व्हायरस मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, बॅक्टेरियापेक्षा सूक्ष्म जीवाणू आहे. बॅक्टेरिया हा सूक्ष्म आहे, पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म जीवाणू म्हणजे व्हायरस. बघूया पुढे. आता ह्यांचा पूर्ण नाश आपण आपल्या सलॉन्स मध्ये, आपल्या क्लासरूम्स मध्ये कसं करणार आहोत, कसं करणार आहे आपल्याला की या ठिकाणी अमके बॅक्टेरिया आणि तमके बॅक्टेरिया. तो आपल्याला काही डिव्हाइसेस वापरायला पाहिजेत, मशीन्स वापरायला पाहिजेत, जेणेकरून ज्या ज्या गोष्टी आपण वापरतोय
त्या गोष्टी पूर्णपणे स्टरलाइज व्हाव्या, म्हणजे काय, निर्जंतुकीकरण व्हावं त्यात. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण वापरू शकतो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑटोक्लेव्ह प्रेशर कुकर मिळतो, प्रेशर कॅबिनेट असतं. याचा मी एक व्हिडिओ दाखवणार आहे नंतर कसं असतं ते, पण आपण थोडीशी माहिती घेऊ आता त्याच्याबद्दल. ह्याला 2 चेंबर्स असतात, म्हणजे कुकर सारखे 2 डबे असतात. खालच्या डब्यामध्ये पाणी ठेवलं जातं, वरच्या डब्यामध्ये तुमचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता इन्स्ट्रुमेंट्स कोणते? तर मेटल इन्स्ट्रुमेंट. ब्रशेस वगैरे नाही ठेवू शकणार असतो. मेटल इन्स्ट्रुमेंट्स ठेवू शकता, म्हणजे काय, मॅनिक्युअर पेडिक्युअरला वापरणारी जे मेटलच्या काय क्युटिकल पुशर्स आहेत, किंवा तुमचे ब्लॉकहेड रिमूव्हर्स आहेत, किंवा असे जे मेटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कात्र्या आहेत तुमच्या, ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि 121 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ह्याचं टेम्परेचर वाढ. आपल्याला माहिती आहे की 100 डिग्री झालं की एखादं पाणी उकळतं, पण ते नुसतं उकळलेल्या पाण्यात एखादी गोष्ट टाकली आपण तर नाश होत नाही बॅक्टेरियाचा. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट, एखादं इन्स्ट्रुमेंट पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये 20 मिनिटं ठेवलं, ते अधिक 20 मिनिटं उकळलं, तर 180 डिग्री पर्यंत त्याची उष्णता पोचते आणि त्याच वेळेला बॅक्टेरियाचा नाश होतो. बॅक्टेरिया कधीही नॉर्मल टेम्परेचरला मरू शकत नाही. नॉर्मल टेम्परेचर त्यांच्यासाठी, आपल्या जे बॉडीचं टेम्परेचर आहे ते त्यांच्यासाठी खूप चांगलं, वा वा मस्त राहतात ते. त्यामुळे त्यांना बॉडीमध्ये राहायला आवडतं, आपल्या पेशंटमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे ते आपल्या बॉडीमध्ये आत जातात, तेव्हा आपण म्हणतो आपल्याला इन्फेक्शन झालं. आणि इन्फेक्शनची पहिली पायरी काय आहे? टेम्परेचर वाढ. त्यामुळे तुम्हाला आता हल्ली तुम्ही स्कॅनर वापरता ना, कशाला? बघण्यासाठी की त्या माणसाचं टेम्परेचर किती आहे. ओके, पुढे जाऊया. मी ऑटोक्लेव्हचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे नंतर, तो आपण त्याच्याबद्दल बोलू. ओके, आता ह्या ऑटोक्लेव्ह मध्ये मी म्हटलं तुम्हाला मेटल इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही ठेवू शकताय. तुम्ही कपडे आणि ब्रशेस आणि लाकडी ब्रशेस असं नाही ठेवू शकत त्याच्यात. फक्त मेटलचे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही ठेवू शकता. नॉर्मली हे ऑटोक्लेव्ह आपल्याला हॉस्पिटल्स मध्ये दिसतं आणि आमच्या स्पा मध्ये पण असतं. कारण स्पा मध्ये जे वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आमच्या, त्या नेहमी आम्ही ऑटोक्लेव्हिंग करूनच करतो. सिडस्कोचा असा आम्हाला एक काय म्हणू आपण, प्रोटोकॉल आहे की आमचं इन्स्टिट्यूटचं चेकिंग होणार, अकॅडमीचं चेकिंग होताना आम्हाला एक ऑटोक्लेव्ह असणं आमच्याकडे फार जरुरीचं आहे. तर जसं हॉस्पिटल्समध्ये पण असा प्रोटोकॉल आहे की तिथे असणं, सगळ्या वॉर्ड्स मध्ये असणं जरुरीचं आहे, तसं स्पा मध्ये असणं खूप जरुरीचं आहे. पुढे बघूया. त्याच्यानंतर एक ग्लास बीड स्टरलायझर म्हणून आहे. बीड म्हणजे काय? मोती. तो ग्लास बीड स्टरलायझर हा आपल्या सलॉन्स मध्ये ठेवायला सोपा स्टरलायझर आहे. आपल्या कात्र्या, आपले ट्विझर्स म्हणजे आपण आयब्रोजना जे केस काढतोय, किंवा त्यामुळे एका माणसाला काढलं, समजा त्याला कोंडा असला, त्याला काही इन्फेक्शन असलं, तर ते दुसऱ्या माणसाला लागेल. तो ते दुसऱ्या माणसाला वापरण्याआधी काय करायला पाहिजे आपल्याला? आपल्याला ते स्टरलाइज करायला पाहिजे, निर्जंतुक व्हायला पाहिजे. म्हणून याच्यासाठी एक नवीन इन्स्ट्रुमेंट आहे, ग्लास बीड. आता ह्याचा पण मी व्हिडिओ दाखवणार आहे, कारण हे ग्लास बीड कोणी बघितलेलं नसतं. बीड म्हणजे ह्याच्यामध्ये छोटे छोटे काचेचे असे मणी आहेत आणि ते मणी त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, तिथे कंटेनर आहे तुम्ही बघा, तिथे ठेवलेले असतात. ते 300 डिग्री पर्यंत, सेंटीग्रेड पर्यंत तापतं ते. आणि मग तुम्ही तुमचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे कात्री त्याच्यामध्ये जर ठेवली तर ती लगेच निर्जंतुकीकरण होतं त्याचं. मग तुम्ही दुसऱ्या माणसाला ती वापरू शकता. पण जेवढा भाग तुम्ही त्याच्यामध्ये ठेवताय तेवढाच निर्जंतुकीकरण होतं. बाहेरचा भाग तुम्हाला अल्कोहोलनी पुसायला पाहिजे. पुढे जाऊया. तो ग्लास बीड झालंय. त्याच्यानंतर आपल्याला वेट स्टरलायझेशन, म्हणजे आपण म्हणतो आपण आपले जे अँटीसेप्टिक लोशन्स आहेत आपल्या घरामध्ये जे आपण ठेवतो लोशन, म्हणजे आयोडीन आहे, त्याच्यानंतर बेन्झॉल आहे, त्याच्यानंतर डेटॉल आहे. तर ही जी काही लोशन्स आहेत की मुलं पडल्यानंतर पण वापरतात, त्याच्यामध्ये 70% अल्कोहोल असतो. पण सलोन्स मध्ये वापरताना आपण अँटीसेप्टिक लोशन्स आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड मिळतात. आपले जे केमिकल विकणारी लोक आहेत
त्यांच्याकडे आता तर हल्ली आपल्याला कॅन्स मिळतात 5-5 लिटरची. निळं औषध आहे, तुम्ही बघाल की तुम्ही हात पुसायला घेता. तो हात आल्या आल्या तुम्ही त्यांनी सॅनिटाईज करता हात. बाहेर आपल्या दारावर पण आता आपण ठेवतो. सो दीज आर अँटीसेप्टिक केमिकल्स, अँटीसेप्टिक लोशन. ओके. वेपर स्टरलायझेशन मी तुम्हाला आता जसं म्हटलं, की काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, काही अशी कपाटासारखी इन्स्ट्रुमेंट्स असतात. आतनं वाफ येते आणि वरच्या कप्प्यात जे इन्स्ट्रुमेंट्स ठेवतो आपण, त्याच्यावरती वाफ सतत साधारणपणे एक आपण म्हणू 20-25 त्याच्यावर मॅन्युफॅक्चररचं टायमिंग दिलेलं असतं, की इतकं टाईम ठेवलं की हे निर्जंतुकीकरण होणार. आता त्या वाफेमध्ये घालण्यासाठी केमिकल्स काही वापरली तर जास्ती चांगलं. तर फॉर्मॅल्डिहाइड नावाचं केमिकल असतं. त्याची स्ट्रेंथ खूप चांगली असते आणि ते तुम्ही जर का त्या पाण्यामध्ये टाकलं तर त्याची वाफ होऊन आपल्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स निर्जंतुक होतात. नंतर एक अल्ट्राव्हायोलेट कॅबिनेट दाखवलंय इथे बघा निळ्या रंगाचं. हे नॉर्मली सगळ्या सलॉन्स मध्ये तुम्हाला सापडणारच आहे. हल्ली तर लोक आपली जी आहेत घरात क्वारंटाईन आहेत ती लोक पण हे इन्स्ट्रुमेंट विकत घ्यायला लागले. का तर सोपं आहे. ह्याला कॅबिनेट आहे, आतमध्ये कप्पे आहेत 2 आणि ह्याला एक अल्ट्रा व्हायलेट म्हणजे अतिनीळ किरण जी सूर्याकडनं येतात ती किरण जर आपल्या शरीरावर पडली तर काय होतं, ती खूप चांगली निर्जंतुकीकरण करतात. सो ती किरण जी आहेत ती त्या किरणांना ट्रॅप करून या ट्यूबलाइट्स बनवलेल्या असतात आणि त्या आतमध्ये लावलेल्या असतात. ऑन केल्यानंतर तुम्ही ब्रशेस ठेवू शकता, तुम्ही स्पंजेस ठेवू शकता, तुम्ही कॉटन ठेवू शकता, तुम्ही एखादा टिश्यू आतमध्ये ठेवायचा आहे ठेवू शकता आणि 20 मिनिटं किंवा काय व्हॉटएव्हर टायमिंग मॅन्युफॅक्चररने दिलेला असतो त्या टायमिंगला तुम्ही केलं ते की ते आपोआप निर्जंतुकीकरण होते. घरात सुद्धा तुम्ही तुमच्या घरात ज्या काही गोष्टी आपलं पाकिट आहे पैशांचं, त्याच्यानंतर आपण जे रुमाल वापरतोय, आपला मास्क आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या कॅबिनेट मध्ये ठेवू शकता. इट्स अ व्हेरी गुड कॅबिनेट, इझी टू यूज आणि खूप महाग नसतं. सो वी कॅन आपण बघितलं 5 गोष्टी आता बघितल्या ज्यांनी निर्जंतुकीकरण चांगलं होतं. पहिलं ऑटोक्लेव्ह बघितलं, दुसरं ग्लास बीड बघितलं, तिसरं वेट स्टरलायझेशन केमिकलनी स्टरलायझेशन बघितलं, नंतर वाफेनी बघितलं आणि अल्ट्राव्हायोलेट कॅबिनेटनी बघितलं. सो 5 थिंग्स आर देअर टू स्टरलाइज ऑल युअर इन्स्ट्रुमेंट. ओके, नेक्स्ट बघू. सो थोडेसे मी तुम्हाला लिंक बऱ्याच लोकांना पाठवली आहे. ज्यांना नसेल मी पाठवली त्यांना मी आज नक्की पाठवीन त्या ग्रुप्सवर. आपल्या लिंक्स मध्ये मराठी आणि इंग्लिश, सिडस्कोनी मराठी आपल्याला सिलेबस पाठवलाय, त्याचं आपण ट्रान्सलेशन केलंय. आमच्या मुलींनी आमच्या असोसिएशनच्या म्हणजे ABTC नावाचं जे आमचं असोसिएशन आहे, असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी अँड कॉस्मेटॉलॉजी, इंडियामध्ये संपूर्ण इंडियामध्ये हे कार्यरत आहे आणि ह्या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत आमचे त्या लोकांनी अथक परिश्रम घेऊन हे ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलेलं आहे, हिंदीमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे ज्यांना कोणाला मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये हवं असेल तर आपण ती लिंक टाकू शकतो. आणि आपल्या परीक्षा इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये असे तिन्ही पेपर आहेत आपल्याला. तिथे तुम्हाला ऑप्शन येईल की तुम्हाला कुठच्या भाषेमध्ये परीक्षा हवी आहे, तो ऑप्शन दाबला की तो क्लिक केला तुम्ही की तो पेपर तुमच्या समोर येणार आहे. सो जे तुम्हाला हवं आहे ते ट्रान्सलेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी जी आहे ती पूर्ण इंडियामध्ये कार्यरत आहे असं मी सांगितलंय आणि त्याच्या एज्युकेशनवर मी स्वतः आहे. माझे एक सहकारी आहे अंजली जोशी, आम्ही दोघी जणी ह्याच्यावर आहोत आणि आम्ही संपूर्ण भारतभर हे एज्युकेशन कसं चालतं याचा पूर्णपणे अभ्यास करतो. ह्या असोसिएशनवर 8 कमिटी मेंबर्स आहेत, 2 ट्रस्टी आहेत, मेना काटावाला आणि आवाज असावाला, आणि आमच्या कोऑर्डिनेटर आहेत, कन्सल्टंट आहेत सीमा गोपुजकर म्हणून, त्यांच्या देखरेखीखाली आमचं हे असोसिएशन चालते. नंतर आमच्या चेअरमॅन आहेत ते कृपाली पाटील म्हणून, त्या मुंबईतनं हे सगळं काम बघतात. सो इट इज अ व्हेरी बिग असोसिएशन. आम्हाला खूप
मेंबर्स आहेत आमचे, जवळजवळ 6.5 ते 8-10,000 मेंबर्स आहेत. लाईफ मेंबर्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर का मेंबरशिप घ्यायची असेल ह्याची, तर ओपन मेंबरशिप आहे ₹1,500 वर्षाची. आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण ह्याच्यामध्ये असं आहे, की साधारणपणे आता ह्या वर्षी आम्ही भेटू शकणार नाही आहोत कोणाला. म्हणून आम्ही जवळ-जवळ 8 ते 10 प्रोग्राम ऑगस्टपासून सुरू करणार. त्यामुळे ज्यांना मेंबरशिप घ्यायची असेल, सो कॉलेज हा तुमचा भाग वेगळा आहे. यू विल हॅव टू लर्न देअर. बट इफ यू हॅव टू लर्न न्यू थिंग्स, छोटे-छोटे डेमॉन्स्ट्रेशन्स बघायचे आहेत किंवा काही लेक्चर्स ऐकायचे आहेत, तर तुम्ही पेजाशक इथे मेंबरशिप घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. आता आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट्स बद्दल बोलणार आहोत. आपण मगाशी म्हटलं अँटीसेप्टिक म्हणजे लोशन्स आहेत जी तुम्ही पूर्ण बॅक्टेरिया, व्हायरसचा नाश करण्यासाठी वापरताय. 70% अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये आणि 30% मग आपल्याला छान वास यायला पाहिजे, आपले हात खराब व्हायला नको म्हणून काही चांगली अलोव्हेरा जेल टाकायला पाहिजेत त्याच्यात. असं 30% हा सगळा ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आता अँटीसेप्टिक जी लोशन्स आहेत ती त्वचेवर वापरू शकता. Whatever is to be used on the skin are called as antiseptic. They can be diluted, dilute करून वापरा तुम्ही, किंवा ते डायरेक्टली तुम्ही हातांवर घेऊन वापरू शकताय. आणि कुठची आहे ती थोडीशी बघूया आपण. अल्कोहोल आहे, आपले सोप्स आहेत, काही अँटीसेप्टिक सोप्स आहेत, बोरिक ऍसिड आहे, कॅरमला वापरता ना तुम्ही बोरिक पावडर, बोरिक ऍसिड आहे, आयोडीन आहे जे जखमेवर वापरतायत, हायड्रोजन पेरॉक्साईड तर आपल्याला माहितीच आहे, आपण मेनिके पेडिकेअर्सना वापरतो. फॉर्मॅलिन म्हणून वाफेसाठी ज्या गोष्टी वापरतात ते, क्लोरोमाइन म्हणून आहे, सोडियम हायपोक्लोराइड आहे. तुम्ही जे आता हात काय म्हणू आपण सॅनिटाईज करण्यासाठी, हात पुसण्यासाठी ज्या तुम्ही लोशन वापरताय निळ्या रंगाचं, दॅट इज सोडियम हायपोक्लोराइड. तुम्हाला हल्ली कॅन्स मध्ये हे मिळतं. इट इज नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह, पण ते वापरल्याने काय होणार आहे, हात पूर्णपणे निर्जंतुकीकरण. आता डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, तर मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं, मला जर एखादी खोली पूर्णपणे जर का निर्जंतुकीकरण करायची आहे, तर मला काय करायला लागेल, तर मला बालदीमध्ये काय करायला लागेल, पाणी घ्यायला लागेल, त्याच्यामध्ये फिनेल घालायला लागेल. मग मला काय आहे, एखादा डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतोय त्या रूम मध्ये, मग ती पूर्ण खोली निर्जंतुकीकरण पाहिजे ना, निर्जंतुक पाहिजे. म्हणून मला काय वापरायचंय, फवारे मारायचे. कशाचे मारायचे, तर इथे बघा तुम्ही लिहिलंय कॉटनरी अमोनियम कंपाऊंड, नंतर फॉर्मॅलिन, इथाइल अल्कोहोल्स मिळतात, और ग्रेन अल्कोहोल, असे अल्कोहोलचे प्रकार मिळतात. ते तुम्ही पूर्ण त्या खोलीमध्ये वापरू शकता. तुम्ही जर आयसीयू मध्ये कधी गेला तर तुम्ही बघाल तुमचे डोळे झोंबतायत. कशाने झोंबताय, तर हे डिसइन्फेक्टंट वापरलेले असतात. तो जेव्हा त्वचेवर वापरताय तेव्हा अँटीसेप्टिक, आणि जेव्हा एखादी खोली, एखादं दार, एखादं हँडल पुसण्यासाठी वापरताय ते डिसइन्फेक्ट. तुम्ही आता मगासपासून खूप बोलते की अल्कोहोल असतं, अल्कोहोल असतं, 70% अल्कोहोल असतं. आता आपण काही खूप केमिस्ट्रीचे स्टुडंट सगळे लोक नाही आहोत, किंवा आपल्याला केमिकल बद्दल फार माहिती नाहीये. पण निदान आपल्याला इतकी माहिती, आपण 8वी पर्यंत तरी केमिस्ट्री, 10वी पर्यंत केमिस्ट्री होतं आपल्याला, तर आपल्याला ह्या गोष्टी थोड्या माहिती असायला पाहिजे. जेव्हा अल्कोहोल असतं ह्याच्यामध्ये, तेव्हा आपल्याला त्वचेला ते त्रास न देणार अशा गोष्टी असायला पाहिजे. तो इथाइल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल, हे अल्कोहोलचे काही प्रकार आहेत जे आपण आपल्या त्वचेवर वापरू शकतो. त्याच्यानंतर हे कसे असतात, कलरलेस असतात, ह्याला खूपसा कलर नाहीये. त्याच्यानंतर किती प्रमाणामध्ये हे वापरले जातात सगळ्या केमिकल्स मध्ये, तर 70% साधारण वापरले जातात. आणि ह्यांचा नायनाट, बॅक्टेरियाचा नायनाट करण्यासाठी अल्कोहोल जास्ती प्रमाणात वापरलं जातं. इथे आपल्याला दिलंय 76 डिग्रीज to 81 डिग्रीज अल्कोहोल सोल्युशन इज बॅक्टेरियाइड.
त्याच्यानंतर कॅन बी यूज इन अ डायल्युटेड सोल्युशन टू क्लीन द स्किन. आपण ते काही वेळेला जमतं लोकांना की एकदम वापरलं तर ते तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून वापरू शकताय. नंतर अल्कोहोल एखाद्या जखमेवर वापरलं गेलं तर रक्त साकळण्यासाठी पण ती मदत करतं. त्यामुळे एखादं रक्त जर आपल्याला खूप येतंय, जखम झालीये, रक्तप्रवाह वाढलाय, तर ते रक्तप्रवाह कमी करण्यासाठी आपल्याला अल्कोहोलचा वापर करता येतो. पुढे जाऊया. आता आयोडीन आणि फिनॉल. मला आठवतंय की मी लहानपणी माझी आजी आहे, की आम्हाला काही थोडंसं लागलं, की तिच्याकडे हे आयोडीन असायचं. एक पिवळा ब्राउनिश कलरची बाटली आहे, डार्क कलरची. त्याच्यामध्ये ह्याचं लोशन असायचं पिवळसर रंगाचं आणि ती त्या जखमेवर कापसाने लावायची. भयंकर झोंबायचं. पण कधीही त्यानंतर कधी पू झालाय, पस झालाय, ती जखम वाढली आहे, असं कधी व्हायचं नाही. बिकॉज इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग अँटीसेप्टिक लोशन आहे. नंतर हे केमिस्टकडे मिळणार तुम्हाला. फिनॉल. फिनॉल आणि फिनाइल ह्याच्यामध्ये फरक आहे. फिनाइल आपण आपल्या फरशा पुसायला वापरतो, फिनेल म्हणजे. आणि फिनॉल हे कार्बोलिक ऍसिड असतं, कॉस्टिक सोडा आहे याच्यामध्ये, थोडंसं पॉइझनस आहे. आणि हे तुम्हाला तुमची जखम जर असेल तर त्याच्या तिथे वापरायला हरकत नाही. शिवाय काही लोक जे इलेक्ट्रोलायसिस सुईने काम करतात, ॲक्युपंक्चरिस्ट आहेत, इलेक्ट्रोलॉजिस्ट आहेत, टॅटू करणारी लोक आहेत, तर त्यावेळेला ते त्वचा पुसण्यासाठी फिनॉल म्हणजे कार्बोलिक ऍसिड वापरतात किंवा स्पिरिट्स वापरतात. आणि हे त्वचा थोडी बधिरीकरण होते त्याने, अनेस्थेटिक आहे. पुढे बघूया. ओके, मी तुम्हाला आताच म्हटलं की क्लोरोहेक्झिडिन ग्लुकोनेट हे अँटीसेप्टिक आहे. आता हे जे लोशन आहे हे पण केमिस्ट कडे तुम्हाला मिळू शकतं. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर तोंड साफ करायला लिस्टरीन वगैरे मिळतं बघा, की तुम्ही ब्रश केल्यानंतर गार्गल करतो आपण त्याने, त्या लोशन्स मध्ये हे असू शकतो. ब्लड कोअगुलंट आहे हे. त्याच्यानंतर फार काय म्हणू आपण, डोळ्यांच्या ठिकाणी खूप ह्याचा वापर करू नये. तो क्लोरोहेक्झिडिन नावाचं तुम्हाला लोशन मिळू शकतं. नंतर क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. हे सुद्धा तुम्ही जर का हॉस्पिटलमध्ये गेलात, खूप मोठी जखम झाली आणि ती जखम पुसण्यासाठी आयोडीन नाही वापरलं जाते, तिथे स्ट्रॉंग तुम्हाला केमिकल वापरलं जातं, ज्याने पूर्ण बॅक्टेरियाचा नाश होणार आहे. त्याच्यावर कुठलेही प्रादुर्भाव होता कामा नये. आणि म्हणून डॉक्टर्स आपल्याला साधारणपणे 2 दिवसांनी या आणि ड्रेसिंग बदलून जा सांगतात, त्यावेळेला ते क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड वापरतात. नंतर बोरिक ऍसिड. बोरिक ऍसिड ची पावडर मिळते, क्रिस्टल्स असतात. आता हे पावडर सोपी आहे. जी लोक खूप कॅरम खेळतात ना, ती एक पावडर टाकतात नेहमी. ती टॅल्कम पावडर नसते, ती केमिस्ट कडून जाऊन बोरिक ऍसिड पावडर आणतात. का तर सतत त्या सोंगटीला हात लागत असतो आणि कुठच्याही बॅक्टेरिया, म्हणजे मी खेळले मग तुम्ही खेळला तर तुमच्या हाताचे बॅक्टेरिया तिथे लागलेले असतात सोंगटीला, माझ्या हाताचे लागू शकतात. आता करोनामध्ये तर फारच वाईट आहे, कोणाचा हात कसा असेल माहित नाही आपल्याला. सो ते कुठच्याही बॅक्टेरियाजने आपल्याला प्रादुर्भाव करू नये याच्यासाठी बोरिक ऍसिड पावडर वापरतात. ही ऍसिड पावडर डोळे क्लीन करण्यासाठी पण वापरतात. म्हणजे काय, तर एक चिमटीभर तुम्ही पाण्यामध्ये, वाटीभर पाण्यामध्ये घातला आणि डोळे त्या पाण्यामध्ये उघडझाप केले तर डोळे पण क्लीन होतात. हायड्रोजन पेरॉक्साईड तुम्हाला माहितीच आहे, मॅनिक्युअर पेडिक्युअरला वापरतो आपण. कशासाठी तर इट इज अ अँटीसेप्टिक लोशन. नंतर सोडियम हायपोक्लोराइड, हे सुद्धा हात धुण्यासाठी. नंतर आपण जे आपल्या पर्सेस मध्ये ठेवतो ना हल्ली, काय म्हणतो आपण, सॅनिटायझर्स ठेवतो, त्याच्यामध्ये पण हे असतात. टिंक्चर बेन्झिन. हे टिंक्चर बेन्झिन आयोडीन सारखंच आहे, ब्राऊन बाटलीमध्ये मिळतं आणि जखम साफ करण्यासाठी नेहमी असतं. पुढे जाऊया. ओके, नंतर क्लोरीन. तुम्ही बघाल क्लोरीन आपण कधी म्हणतो, कुठे ऐकलंय आपण क्लोरीन, तर स्विमिंग करताना आपण म्हणतो डोळे झोंबतायत आज पाण्यामध्ये, फार क्लोरीन घातलंय. म्हणजे कशासाठी असतं तर ती जी बुरशी किंवा काही त्या टाईल्स वर येते त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया असतात ते मारून टाकण्यासाठी असतं.
कुठलेही व्हायरस, फंगस काही जरी असलं त्याच्यामध्ये तरी ते मारून टाकण्यासाठी क्लोरीन असतं. त्याच्यानंतर डॉक्टर्स लोक, मी तुम्हाला म्हटलं तसं, जर का सर्जरी करणार असेल तर ती खोली निर्जंतुकी करण्यासाठी पण क्लोरीनचा वापर केला जातो. नंतर क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड, ह्याला सिट्रमाइड म्हणतात किंवा ब्रोमाइड असतं ह्याच्यामध्ये. आता हे जे आहे हे आपल्या सोप्स मध्ये फार असतं आणि हे का असतं तर आपल्या हातावर, म्हणजे सोप मध्ये का असतं तर ऑइल रिमूव्ह करण्यासाठी असतं. सो इट इज ऑलवेज यूज म्हणून आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅक्टेरिया ना काय म्हणू आपण, दुश्मन आहे हा अमोनियम कंपाऊंड. त्यामुळे सोपमध्ये असल्या कारणाने आपण सोपनी जर हात धुतले तर बॅक्टेरियाचा पूर्ण नाश होतो. म्हणून हल्ली आपल्याला सांगितलंय की 20 सेकंदापासून 60 सेकंदापर्यंत तुम्ही हात चांगले धुवा, बिकॉज इट कंटेन्स द अमोनियम कंपाऊंड विच इज हार्मफुल टू द बॅक्टेरिया. पुढे वाचूया. ओके. नंतर क्लोरोहेक्झनॉल. क्लोरोहेक्झनॉल नावाचं जे कंपाऊंड आहे, जे मिक्सचर आहे किंवा केमिकल आहे, हे माउथवॉशेस मध्ये आहेत, म्हणजे तोंडात गेलं तरी हरकत नाहीये. नंतर क्रीम्स मध्ये वापरलं जातं. काही वेळेला असं होतं की पिंपल्स आले, मग पिंपल्स झाले त्यांच्यावर जे बॅक्टेरियाज आहेत त्याला स्टॅफिलोकोकाय किंवा स्ट्रिप्टोकोकाय बॅक्टेरियाज म्हणतात. मी मगाशी म्हटलं की ते कॉलनीमध्ये राहतात, पोर्स असतात त्याचे. मग त्यांचा नाश करण्यासाठी एखादं स्ट्रॉंग केमिकल लागतं आपल्याला, अँड दॅट इज क्लोरोहेक्झनॉल. ओके. सोडियम हायपोक्लोराईड हा एक वर्सटाईल प्रोडक्ट आहे, म्हणजे हा खूप घातक नाही आहे, पण पोटात गेला, तोंडात गेला तर काही प्रमाणात हरकत नाही. पण काही वेळेला केमिस्टकडे मिळतं, ह्याचा हे मिळतं आणि हे तुम्ही भाज्यांवर, तुमच्या फ्रुट्सवर जर का ते टेबलावर ठेवणार असाल तुम्ही, तर तुम्ही ते मारू शकता, म्हणजे ते खराब होणार नाही. पण घेताना मात्र धुवून ते घ्यायला पाहिजे. ओके. पुढे बघूया. सेट्रिमाइड. आता सेट्रिमाइड हे एक व्हाईट पावडर आहे आणि ह्यानी काय होतं की फंगल इन्फेक्शन, मी तुम्हाला म्हटलं ना की तुमच्या हातावर, बोटावर, नखांमध्ये बुरशी होऊ शकते. कोणालाही जास्ती होतं तर जे पाण्यामध्ये खूप काम करतात त्या लोकांना हे होऊ शकतं, ज्याला मराठीत आपण चिखल्या म्हणतो. सो ही पावडर तुम्ही घातलीत त्याच्यावर की ते बॅक्टेरिया डेड होतात आणि ते जे चिखल्या झाल्यात त्या बऱ्या व्हायला मदत होते. नंतर फॉर्मॅलिन जे आहे हे एक लोशन आहे. हे तुम्ही तुमच्या म्हणतात ना, पण मस येतो स्किनवर, मस येतात, त्याला पण हे लावून ते घालवायला मदत करतात. नंतर हे अनेस्थेटिक आहे, म्हणजे काय तर एखादं निडलनी काम करायचं, सुईनी काम करायचं तर दुखतं त्या माणसाला, तर थोडी ती त्वचा एक 5 मिनिटासाठी बधीर करण्यासाठी हे लोशन वापरू शकतो. पुढे जाऊया. नंतर बेन्झाकोनियम क्लोराईड. आता हे सुद्धा एक अँटीसेप्टिक लोशन आहे. येलोइश पावडर असते, व्हाईट आणि येलोइश, सॉरी लोशन नाहीये, पावडर आहे आणि ही जखमांवर वापरू शकतोय आपण. आणि बँडेज बांधायच्या आधी ती पावडर घालतात आणि मग ती वापरली जाते. नंतर ग्लुटरल हाईड वॉटर मिळतंय, पाण्यासारखं दिसायला असतं आणि संपूर्ण माणसावर तुम्ही त्याचा फवारा मारू शकता, त्याच्या कपड्यांवर मारू शकता, त्याच्या अंगावर मारू शकता. आणि पाण्यासारखं, म्हणजे आपली बिस्लरी वॉटरची बाटली कशी असते तशा बाटल्यांमध्ये हे मिळतं ग्लुटरल वॉटर. सो हल्ली आम्ही आमच्या सलॉन्स मध्ये हे वॉटर ठेवलेलं आहे. आम्ही एक मोठा असा एक फवारा घेतलेला आहे. आमचा क्लायंट आला की त्याला वरपासून खालपर्यंत आम्ही पुढे मागे हातावर पायांवर सगळीकडे मारतो आणि मगच त्याला आम्ही सलॉन मध्ये ऍडमिट करतो. फक्त हे पाण्यासारखं दिसणार असतं म्हणून त्याला लेबल लावणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जर का एखाद्या बाटलीत ते ठेवलं तर प्लीज सी टू इट की तुम्ही लेबल लावताय, ना तर एखादा माणूस पाणी म्हणून ते प्यायचं. पुढे बघूया. ओके. नंतर काही डिसइन्फेक्टंट्स असतात जे मल्टीपर्पज असतात, म्हणजे तुम्ही तुमच्या त्वचेवरही वापरू शकताय किंवा असं असेल की तुमच्या पाण्यांमध्ये तुम्हाला घालायचं असेल
किंवा तुम्हाला फेशियल तुमचा कापूस आहे, म्हणजे फेशियल पुसायचा आहे, तुम्हाला तुमचा मास्क पुसायचा आहे, मग त्या पाण्यामध्ये पण तुम्ही घालू शकता. असं तुम्ही हे अतिशय सगळ्या ठिकाणी वापरू शकताय. ह्यानी बॅक्टेरियाचा नाश होतो, फंगसचा नाश होतो. पॅरासाइट्स नाही बघितलेत आपण. पॅरासाइट्स असतात जे दुसऱ्याच्या ब्लडवर जाऊन राहतात. असे पण बॅक्टेरियाज असतात. त्यांचा नाश होतो. म्हणून मल्टीपर्पज डिसइन्फेक्टंट्स आपल्याला आणि अँटिसेप्टिक्स आपल्याला काही वेळेला मिळू शकतात. पुढे जाऊया. ओके. सो आपण मगाशीच बघितलं आहे, डेफिनेशन्स बघितली आहेत आपण. अँटिसेप्टिक त्वचेवर वापरलं जातं. डिसइन्फेक्टंट्स आहेत ते खोल्यांची स्वच्छता, दारं, हँडल्स, त्याचे काही तुम्हाला जिथे तुम्ही हात लावणार आहात त्या ठिकाणी, अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकताय, तुम्ही पुसू शकताय. तो निर्जंतुकीकरण करायचंय मला, तर मला या सगळ्याचा वापर करायला पाहिजे. मग आपण 5 गोष्टी बघितल्या. ऑटोक्लेव्ह बघितला, ग्लास बीड बघितलं, नंतर स्टीम बघितली, त्याच्यानंतर केमिकल्स बघितले, फ्युमिगंट गोष्टी बघितल्या, की त्या सगळ्यांनी तुम्ही चांगल्या रीतीने सगळ्या बॅक्टेरियाचा नाश करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही केमिकल एजंट्स बघितले, फॉर्मॅल्डिहाइड, अल्कोहोल, त्याच्यानंतर ग्लुटरल वॉटर, जे तुम्ही सगळीकडे वापरू शकताय. त्यामुळे ह्या अशा अनेक गोष्टी आपण घरामध्ये वापरतो. आपल्याला असं वाटत असतं की एकच केमिकल आहे सगळ्यामध्ये, पण नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं केमिकल आहे. तो आजचं होमवर्क काय आहे आपलं? आपण आपल्या बाथरूम मध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या बाहेर आणायच्या, टेबलावर ठेवायच्या. आपण आपली आई किंवा हुएव्हर, तुम्ही स्वतः भांडी घासतायत, त्याच्या त्या लोशन्स आहेत काही, व्हिम बार, व्हिमचं काही दुसरं, ते बाहेर आणायचं आहे. आपण आपल्या मुलांना जखम झाली की काय लावतो ते आणायचंय आणि रीड द केमिकल्स ऑन इट. त्याच्यावरची केमिकल्स वाचा. यू विल फाइंड each of the chemical is different from the other. दुसऱ्यापासून हे केमिकल वेगळं आहे. तर प्रत्येकाचं काम वेगळं आहे, म्हणून त्यांना आपण वेगवेगळा दर्जा दिलेला आहे. ओके, पुढे जाऊया. ओके. सो मी तुम्हाला मगाशी कॅबिनेट बद्दल सांगितलंच होतं, युव्ही कॅबिनेट बद्दल. परत मला सांगायची गरज नाहीये. इथे मी तुम्हाला एक डायग्राम पण दिलाय. युव्ही कॅबिनेट इझी असतात. तुमचे फोन पण त्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही स्टरलाइज व्हायला. चष्मे ठेवू शकता, घड्याळ ठेवू शकता, ब्रशेस ठेवू शकता मेकअपचे. त्याच्यानंतर घरी तुम्ही काही तुमचे इन्स्ट्रुमेंट्स असतील जे आजूबाजूला सतत तुम्ही हात लावणार आहात, ते सगळे एक 15-20 मिनिटं टायमिंग दिलेलं असतं तिथे, तेवढे ठेवलेत की ते निर्जंतुकीकरण. आत्ताच्या काळामध्ये मला वाटते माणसाला सुद्धा एखाद्या कॅबिनेट मध्ये ठेवून निर्जंतुकीकरण करून बाहेर काढलं पाहिजे. आणि तशा ते हल्ल्या हे पण मिळतात, काय म्हणू पण, कॅबिनेट्स मिळतात की तुम्ही आत गेलात की तुमच्यावर सगळा फवारा येतो आणि मग तुम्ही बाहेर आलात की तुम्ही फुल निर्जंतुकी. ओके. ओके, आता इथे काय दिलंय, बॉइलिंग. 100 डिग्री झालं की बॉईल होते, पण आपल्याला काय पाहिजे आहे, 130, 140, 160, 180 डिग्री पर्यंत पोहोचलं पाहिजे, तेव्हाच आपल्या बॅक्टेरियाचा नाश होणार आहे. नंतर आपण जर स्टीमिंग केलं, म्हणजे काय म्हणू आपण, वाफारे दिले, त्यांनी पण बॅक्टेरियाचा नाश होतो. काही वेळेला ओझोनचे वाफारे मिळतात, ज्यांनी पिंपल्स वाल्या लोकांसाठी मोस्टली दिले जातात. त्यामुळे पिंपल्स वर आपण मगाशी म्हटलं, स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरियाज आहेत, त्यांच्या कॉलनीज आहेत, स्पोर्स आहेत. मग त्यांचा नाश कसा करणार, पिंपल जाणार कसा आपला, तर ती ओझोनची वाफ दिल्यामुळे ते पिंपल्स वर असलेले बॅक्टेरियाचा नायनाट होतो. पुढे जाऊया. सो मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की केमिकल एजंट्स असतात. आता इथे तीच गोष्ट दिली आहे की इन्स्ट्रुमेंट्स जर आपल्याला सतत वापरायचे आहेत, तर एखाद्या माणसाला आपण स्टरलाइझर मधनं कात्री काढली, पण सकाळी स्टरलाइज केली होती, आता तो माणूस आला 2 तासांत, ती स्टरलाइज तर आहेत, पण अधिक जास्ती काळजीसाठी आपण ती परत आपल्या अँटीसेप्टिक लोशननी आपण पुसू शकतो. तो मला वाटते ती जास्ती केअर होईल त्या माणसासाठी.
इन्स्ट्रुमेंट सगळे जे वापरणारे आहेत ते क्लीन पाहिजेत आपले. सतत आपण त्या लोकांना वापरताना, आपल्या क्लायंट्सना वापरताना, आपण स्टुडंट असो तर आपल्या ज्याला आपण प्रॅक्टिसला आणतो त्याच्यावर काही गोष्टी आपण वापरतो, त्या वापरताना त्या पूर्णपणे निर्जंतुक आहेत की नाही ते बघूनच काम करायचं. पुढे जाऊया. ओके, तुमचे चॅप्टर्स आहेत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की लिंक्स मी टाकणार आहे. त्या लिंक्स मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे आणि त्या तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला जी भाषा हवी ती. आणि त्याच्यानंतर मग आपण हा चॅप्टर आहे, त्याच्या मागे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे. मी तुम्हाला आता ज्ञान दिलंय, क्वेश्चन आन्सर सोडवायचं काम तुमचं आहे. त्याच्या मागे क्वेश्चन आन्सर्स आहेत, त्यातनच परीक्षेला क्वेश्चन्स येणार. सो अंडरस्टँड इट, सॉल्व द क्वेश्चन, लिहा एका वहीमध्ये आणि मगच आपण परीक्षेला बसू शकतो. पुढे जाऊया थोडं. मी थोडस बॅक्टेरियाज बद्दल मी उद्या घेणार आहे ऍक्च्युली, पण मी जरा बॅक्टेरियाज बद्दल तुम्हाला थोडी माहिती देते. 4 प्रकारच्या आपण म्हणू गोष्टी आहे. बॅक्टेरिया आहे, सूक्ष्म जीवाणू आहे, व्हायरस अतिसूक्ष्म जीवाणू जो आपल्याला त्रास देतोय, त्याच्यानंतर फंगस म्हणजे बुरशी जी आपण म्हटलं की बापरे आपल्याला जर का आपल्या नखांमध्ये झाली, आपल्या बोटांमध्ये झाली, मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं होतं चिखल्या होता, तर ते झालं तर आपल्याला त्रास देणारे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत पॅरासाइट्स. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया लिखा. लिखा या पॅरासाइट्स आहेत. म्हणजे काय, आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन चिकटतात, आपल्या बॉडी मधलं रक्त त्या पितात आणि त्या मस्त मजेत राहतात. these are parasites. So parasites दुसऱ्याच्या जीवावर राहतात. बॅक्टेरिया स्वतःचं फूड तयार करतात, पण कसे माणसाच्या ह्युमन बिईंगच्या सेलमध्ये जाऊन तयार करतात. व्हायरस ते त्यांना आपल्या शरीरामध्ये राहायला अतिशय आवडतं, त्यामुळे दे विल लिव्ह इन द ह्युमन बॉडी ओनली. आणि फंगस ही एक प्रकारची व्हेजिटेबल टाईपचं फंगस आहे, म्हणजे व्हेजिटेटिव्ह आहे. त्याला पानं फुलं असू शकतात किंवा सिंगल सेल्ड असू शकतं किंवा अधिक पेशी असू शकतात. भरपूर एका सेल पासून साधारण हजारो सेल्स पर्यंत त्याची व्याप्ती असू शकते. समुद्रामध्ये असू शकतात, खाऱ्या पाण्यात असू शकतात, गोड्या पाण्यात असू शकतात. नंतर समुद्रामध्ये जे काही काय म्हणू आपण रॉक्स म्हणजे दगड किंवा छोटी पर्वत किंवा छोटे आयलंड्स आहेत, त्याच्यावर तुम्ही ही बुरशी बघू शकता. त्यामुळे ते कुठेही येऊ शकते. काही प्रकारची बुरशी असते ती खाण्यालायक पण असते. म्हणजे काय असतं की जेल्स बनवतात ना त्या किंवा चायनीज फूड मध्ये काय काय तुम्ही बघाल की सॉसेस असतात, दे आर मेड फ्रॉम, त्याला अल्गे म्हणतात, दे आर मेड फ्रॉम अल्गे. नंतर मशरूम्स असतात, मशरूम आपण खातो ना, मशरूम हल्ली फार आवडतं मुलांना खायला. सो दॅट इज ऑल्सो अ फंगस. यीस्ट आहे आपलं ब्रेड बनवण्यासाठी वापरतो, दॅट इज ऑल्सो फंगस. तर ह्या सगळ्याबद्दल मी बॅक्टेरिया आणि व्हायरसेस याच्याबद्दल मी उद्या बोलणार आहे. आज मी तुम्हाला सगळ्या केमिकल्सची माहिती दिलेली आहे, किती काय प्रकारची केमिकल्स आहेत. सो खूप केमिकल्स आहेत, सगळी माहिती असणं नाही आवश्यक आहे आपल्याला, पण मेन केमिकल्स जे आहेत की बाबा मला हे वापरण्यासाठी म्हणजे मला जखम झाली आहे तर मी कुठचं केमिकल वापरायचं आहे, माझ्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये कुठचं पाहिजे, माझ्या प्रथमोपचार करायला मला काय पाहिजे आहे, किंवा एखादं कात्रीने मला कापलं तर मी काय करणार आहे, किंवा मी ब्लॅकहेड काढतीये एखादं आणि जखम झाली तर मी काय करणार आहे, डोळ्यात काहीतरी गेलंय तर मी कोणतं केमिकल वापरणार आहे, ह्याची मला नक्की माहिती पाहिजे आहे. तो म्हणजे त्वचेवर वापरणार आहे ते काय आहे अँटीसेप्टिक, आणि जे मी एखाद्या खोल्यांमध्ये वापरणार आहे, जे मी फवारणी करणार आहे, दोज आर डिसइन्फेक्ट. सो आता आपल्याला 2 व्हिडिओज बघायचे आहेत. एक तर बघायचं आहे आपल्याला ऑटोक्लेव्हचा, तो कसा काम करतो ते, आणि दुसरा बघायचा आहे आपल्याला ग्लास बूथ. हे दोन्ही व्हिडिओ झाल्यानंतर आपण आपलं लेक्चर संपवणार.
1-2 मिनिटं व्हिडिओ ऑन करायला 1-2 मिनिटं लागतात. तो ये ऑटोक्लेव प्रिंट इंडस्ट्री में वाइडली यूज होता है स्टरलाइजेशन के लिए. प्रेशर कुकर के जैसा ये दिखता है, इसको हम मॉडिफाइड प्रेशर कुकर या मॉडिफाइड बॉयलर भी बोल सकते हैं. तो इसको यूज कैसे करना है समझेंगे. पहले इसके पार्ट्स को समझ लेते हैं. ये इसका लिड है, इसको भी खोलते हैं. पहले ऊपर का हम समझ लेते हैं. तो यहाँ पर एक प्रेशर गेज दिया हुआ है. जब स्टीम बनना स्टार्ट होती है तो प्रेशर हमको यहाँ पर शो होने लगता है. उसके बाद यहाँ पे डबल सेफ्टी वाल्व दिए हुए हैं और पीछे यहाँ पर प्रेशर रेगुलेटिंग वाल्व दिया है. इसको कैसे यूज करना है अभी हम देखेंगे. एक स्टैंड इसके साथ आता है, बड़ा स्टैंड, जिसमें हम ऑटोक्लेव को रखते हैं. हमने इसमें एक एडिशनल टाइमर दिया हुआ है, तो टाइम हम सेट कर सकते हैं. उसके बाद एक अलार्म हमको वो देता है, वहां पे आके हम बंद कर सकते हैं. इस प्लग को ऑटोक्लेव के इस वाले पार्ट में हम प्लग इन करते हैं, यहाँ लगाते हैं. और ये दूसरा पार्ट है, इससे हम करंट सप्लाई करते हैं. चलिए इसके लिड को खोलते हैं, अंदर देखते हैं इसके पार्ट्स क्या क्या होते हैं. ऐसे आपको इसको ओपन करना है और यूज करने का जब भी आप इसको ओपन करें तो ध्यान रखना ये जो लिड है, इसका ये वाला जो पार्ट है, अंदर वाला पार्ट है, हमेशा आपके अपोजिट होना चाहिए. तो जो प्रेशर से स्टीम आती है वो आपके ऊपर नहीं आती. तो यहाँ आपको ऐसे पकड़ना है और अपोजिट साइड में आपको हमेशा ओपन करना है. इसके साथ एक इंस्ट्रूमेंट हो जिसमें हम सारे इंस्ट्रूमेंट्स हम रखते हैं जो स्टरलाइज करना हो. यहाँ पे हम फिल करते हैं और हुई होती है, इसको स्टरलाइज करते हैं. तो इनके सोर्स को खोल देते हैं, जो स्टीम है अंदर जाने को अलाउ करता है और अंदर जाके स्टरलाइज करता है. जब स्टरलाइजेशन कंप्लीट हो जाता है तो इसको साइड में करके जो भी इंस्ट्रूमेंट अंदर है वो स्टरलाइज रहते हैं. इसके अंदर आप देखिए एक छोटा ट्राइपॉड दिया हुआ है इंस्ट्रूमेंट ड्रम को रखने के लिए. और एक कॉइल दी हुई है जो पानी को गर्म करती है. अब देख लेते हैं इसको यूज कैसे करना है. तो इसमें हम पानी फिल करेंगे. पानी कितना लेना है हमको, यहाँ पे वाटर लेवल दिया हुआ है. हमारी जो कॉइल है पूरा डूबी रहे, इसके बाद हम ये छोटा ट्राइपॉड रखते हैं. जो भी इंस्ट्रूमेंट है इसमें फिल करके अंदर रखते हैं. उसके पहले आपको इसके होल्स को ओपन कर देना है. इसके बाद हम अंदर फिर हम लिड को लगा देते हैं. लिड लगाने के बाद ये जो प्रेशर रेगुलेटिंग वाल्व है इसको आपको अच्छे से टाइट कर देना है. प्लग इन करना है. जैसे पानी गर्म होगा, स्टीम बनना स्टार्ट होगी तो वो हमें प्रेशर गेज में दिखने लगता है. जब 15 LVS पे आ जाता है, फिनिशिंग होती है, वहां से आपको 15 to 20 मिनट टाइम पर इसको सेट कर देना है. जब टाइम कंप्लीट हो जाएगा तो एक ये अलार्म देगा, देखिए इस टाइप से. यहाँ पर आपको स्विच ऑफ कर देना है, इसको ऐसे ही छोड़ देना है. अगर आपके ऑटोक्लेव में टाइमर नहीं दिया हुआ है तो जब 15 LVS पे आता है वहां से आप मेजर कर सकते हैं 15 to 20 मिनट, और उस टाइम के बाद आपको स्विच ऑफ कर देना है. ओपन करने के लिए जब पहले हम पूरे प्रेशर को रिलीज करेंगे वाल्व से. जब प्रेशर पूरा निकल जाएगा उसके बाद हम इसको ओपन करेंगे. ओपन कैसे करना है अभी आपको हमने बताया. तो ऐसे हम आपण ऑटोक्लेव बघितलं. आता आपण ग्लास बीड बघूया. आपण व्हिज्युअलाइज करू शकत नाही, त्यामुळे म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला कळण्यासाठी. आता हा ग्लास बीड जो स्टरलायझर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा हे बीड्स दिसतायत, म्हणजे छोटे छोटे ग्लासचे मणी दिसतायत. आता हे मणी त्या स्टरलायझर मध्ये पोर करतात, म्हणजे फुल भरतात त्या मण्यांनी. सो यू विल सी, बघा किती छान स्फटिकासारखे हे मणी आहेत. त्यामुळे हे जेव्हा ऑन करतात तेव्हा हे खूप गरम होतात.
300 डिग्री पर्यंत पोचतं ह्याची हीट. तो हे फुल भरायचं ग्लास बीड स्टरलायझर मध्ये. आणि हे बीड्स आहेत मणी आहेत म्हणून याचं नाव आहे ग्लास बीड स्टरलायझर. आता प्लग इन करायचं हे. आणि ऑन केलं की तुम्हाला इथे एक रेड लाईट दिसतोय, एक हिरवा लाईट दिसतोय. सो हे ऑन झालं आणि त्याची उष्णता वाढायला लागली की ते हिरवा होतं. तुम्हाला टेम्परेचर बघायचं असेल तर एक थर्मामीटर दिलेला असतो आणि वरती त्याचा काटा जो आहे तो 300 पर्यंत 150 पर्यंत कितपर्यंत जातो तुम्ही त्याच्या आतमध्ये तो खोवून ठेवला की तुम्हाला दिसतं. आता हे कुठचे इन्स्ट्रुमेंट्स बाबा ह्याच्यामध्ये ठेवू शकताय तुम्ही, तर ह्याच्यामध्ये मात्र तुम्ही मेटल इन्स्ट्रुमेंटच ठेवू शकताय, लाकडी वगैरे ठेवता येत नाही. त्यामुळे आता ह्यानी तुम्ही बघताय की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे आपलं क्युटिकल पुशर आहे, हा तुम्ही ह्याच्यामध्ये जर ठेवला तो जेवढा भाग त्याच्या आतमध्ये जातो तो स्टरलाइज होतो. वरचा भाग तुम्हाला पुसून घ्यायचा आहे एखाद्या स्पिरिटनी, अल्कोहोल युक्त एखाद्या केमिकलनी तो पुसून घ्यायचा आहे. सो तुम्ही कात्र्या ठेवू शकता ह्याच्यामध्ये. तुम्ही म्हणजे आता कात्री जर आयब्रोजला वापरली मग ती दुसऱ्या क्लायंटला वापरायच्या आधी ग्लास बीड मध्ये ठेवून द्यायची. नंतर तुम्ही क्युटिकल सगळे पुशर्स तुम्ही आहेत ते ठेवू शकता. सो सगळे इन्स्ट्रुमेंट्सच्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. सो हे दोन्ही व्हिडिओज मधनं तुम्हाला कळलंय की हे दोन इन्स्ट्रुमेंट्स कसे असतात ते. ह्याच्यावर एखाद वेळेला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, तो प्लीज ते वाचायचंय तुम्ही. लिंक्स मी टाकणार आहे ह्याच्यावर. आणि मी सगळे जे बाबूरावजी घोलप कॉलेजचे स्टुडंट्स आहेत ज्यांना ह्या परीक्षा द्यायची इच्छा आहे, रुपाली मॅडम त्यांना हेल्प करणार आहेत, त्या सगळ्या लिंक्स ते टाकतीलच. आणि मी आभार मानते आहे नितीन सरांचे आणि माया मॅमचे की त्यांनी मला ही संधी दिली आहे हे घेण्यासाठी. तुम्हाला हे लेक्चर्स आवडतायत नाही आवडत आहेत तर प्लीज मला व्हॉट्सअप करा किंवा एखादा मेसेज टाका. चॅट मध्ये तुम्ही जाऊन सांगू शकता माझा तुम्हाला लेक्चर आवडत नसलं, नाहीये काही प्रॉब्लेम वाटतोय तरी प्लीज लेट मी प्लीज सांगा. कारण का तर ते सुधारतं दरवेळेला. जर का काही प्रॉब्लेम आहे बाबा नाही कळत आहे तर मॅडम हे नीट तुम्ही एक्सप्लेन करून सांगायला पाहिजे. सो प्लीज टेल अस. चॅट मध्ये सांगू शकता, रुपाली मॅडम कडे तुम्ही सांगू शकताय, माझ्या ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे यू कॅन ऑलवेज डू दॅट. सो आजचं लेक्चर संपूया. उद्या मी परत तुम्हाला रात्री 8 वाजता भेटणार आहे. 8 ते साधारण आपल्याला 9:15 वाजतायत तुम्ही बघितलं. तो सगळी कामं छान आटपून बसत जा. घरात राहा, स्टे सेफ, स्टे ॲट होम, बाहेर प्लीज जाऊ नका, सगळे प्रोटोकॉल्स पाळा. आपलं गव्हर्नमेंट आपल्या सेफ्टीसाठी झटत आहे. सो आपल्याला त्यांचं ऐकणं, आपल्याला हे फॉलो करणं हे आपलं काम आहे. लोक थुंकतायत रस्त्यावर, प्लीज त्यांना मज्जाव करा. कोण खोकत आहे त्यांना सांगा की तोंडावर टिश्यू ठेवा, रुमाल ठेवा. या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. दिस इज गोइंग टू बी अ लाईफस्टाईल ना. आपण आधी हे करत होतो असं नाही पण फार लक्ष देत नव्हतो. आता आपल्या ह्या महामारीमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे आणि ह्या चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपण हे सगळं शिकतोय. सो आज आपण हे लेक्चर इथे संपूया आणि उद्या मी तुम्हाला पुन्हा 8 वाजता भेटेन. थँक्यू सो मच. थँक्यू रुपाली, माया मॅडम थँक्यू आणि नितीन सर प्लीज थँक्यू सो मच.